ये हरिया ठिकानी बघा ऐसा है, ऐसा रोड है नर्मदा मैया का। इधर रोड नहीं, हम लोग ऊपर से जा रहे हैं, इधर से इधर रोड नहीं है बोल रहे हैं। ये बाबा जी बोल रहे हैं इधर से रोड नहीं है। नर्मदा मैया हम लोग को रोड दिखा, रोड तो दिखा दे माई। नर्मदे यार, रोड तो दिखा माई, हम तो फंस गए। नर्मदे यार, रोड तो दिखा माई, हमको तो फंस गए जंगल में। पकड़ पकड़ के छोड़ो। ऊपर आई जाने के पास माई ने रास्ता दिखाया। नर्मदे यार माई, झटका पकड़े पकड़े चढ़ो, झटका पकड़ीन पकड़ीन चढ़ो। असं चढ़ायचं ते पाया ठिकाणी, इधर से ऐसा ऊपर जाने का। देखो देखो, झटका पकड़ के चढ़ो। नर्मदे यार, यार हे बघा असा रोड आहे, याच्यातून चाललोय असा। अरे बापरे बापरे, कठीण आहे। या बघा इथून तर माई आहे, हे असं चढतोय। अरे भगवान काय आहे गे? अरे चलना नहीं लागलेलं, काटा नहीं है उसको, वही बोल रहा है तो वही कांटे को साथ मस्ती कर रहे। कांटे को बोल रहे मेरे को मत ये करो मेरे को। काटा ही नहीं है। ये चाय का सरी का बास आ रहा है, चाय का पत्ती का सरी का। चाय नाही, फिर काय म्हणते हे? बाबा बाबा तुम्ही काय असं करायले? माझ्या पोटाला टोचलेले जोरात। अरे बोटाला एवढ्या जोरात हे झालेलं आहे ना, ते पहा या ठिकाणी। असा आलोय आम्ही, वरती आलोय। नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, हे पहा। अरे बा, हे बघा इथून वर निघलो खालून, त्या ठिकाणावरून आलोय। बापरे बापरे। आणि बघा आता जे मैया देवा बघा अशी फिरलेली आहे मैया बघा, तशी सरळ गेली, खाली गेली, खाली गेली, परत अशी आली। आणि त्या ठिकाणी पाहिलं तर हे बघा, आपण इथून बघू, तुम्हाला इथून दाखवतो। चल। नर्मदे हर एकदम डेंजर। डोळं काय म्हणजे जोरात हे दाखवते। हे बघा या ठिकाणी, हे बघा ही नर्मदा मैया बघा अशी तिथे फिरलेली। ते समोर जर पाहिलं ना आपण, तिथे फिरून बघा अशी 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 इथे आलेली। तर इथे म्हणजे समोर इथे एक घर आहे, त्या घराच्या इथे आता आम्ही काय करणार, असं न जाता इथे, कारण भरपूर मैया चिटकून आहे, तर आम्ही डायरेक्ट त्या घराच्या इथे जाणार। तसं जाणार तेव्हा आम्ही त्याबरोबर ह्या जो मैयाचा भाग आहे ना तो निघणार या ठिकाणी। मग आम्ही आता वरती आलेलो आहे। असं इथे एक मंदिर आहे नर्मदा मैया किनारी, मला दाखवतो या ठिकाणी। आम्ही त्याच मार्गे तसं त्या घरापाशी, तिथे त्या घरापाशी निघणार। अरे घराच नर्मदे यार, मंदिर के सामने से चलो ना, हे सोडून चल घर, तोडवा तोडवी झाली। मंदिर के सामने से रहेगा। हे बघा इथून आपण जर पाहिलं ना या ठिकाणी, बाहेर देख ना, हे बघा या ठिकाणी बघा मैया तशी गेलेली। तर आम्ही आमच्या समोर आहे मैया। आता आम्ही काय करणार, असं राऊंड मारून नंतर सरळ जाणार आम्ही या ठिकाणी। आणि इथे मंदिर इथे पण सुद्धा आहे ना,
ते राहतात तिथे काहीतरी इथे परिक्रमा अशी राहतात या ठिकाणी नर्मदा मैया किनारी परिक्रमा अशी राहतात आणि इथे शिवलिंग आहे नर्मदे हर नर्मदे हर शंभू नर्मदे हर नर्मदे जय बोले असा रस्ता आहे आता मी सरळ जा नर्मदे हर नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एक सराई टोला या ठिकाणी आहे तुला म्हणलं ना सराई टोला एक राहिलेला आहे अजून सराई टोला भीमकुंडी यार असा आम्ही इथे सराई टोला या ठिकाणी आणि इथे आहे ना आम्हाला आहे ना हे बघा हा गहू आहे पहिल्यांदा गहू लागला आहे आणि इथून आम्हाला मैया अशी फिरलेली आहे ना तर मैया समोरून आहे अशी आम्ही बरोबर ह्या घरापाशी तुम्हाला बोललो ना ह्या घरापाशी आहे ना तर ह्या घरापाशी बरोबर आलेलो आहे या ठिकाणी आणि तुम्हाला जसं आहे ना मी जसा जाईन तसं तुम्हाला मी दाखवत राहणार कारण इथे लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे सगळंच प्रॉब्लेम आहे जसं मध्ये जाईन ना आता इथून पुढे जंगलात घुसल्यावर लाईटीचा प्रॉब्लेम होतो मैया लई ह्या ठिकाणी ज्यावेळेस अमरकंटक जाताना ना मैया लई वाकडी तिकडी आडवी तिडवी अशी फिरलेली आहे ना लई फिरलेली आहे त्याच्यामुळे आहे ना आम्हाला जाण्यासाठी टाईम लागतो बाकी काही नाही आहे नाहीतर मैया अशी फिरलेली हे आपण सांगूच शकत नाही या ठिकाणी मैयाचं आहे ना फिरलेली नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या परिक्रमा करत असताना जात असताना आम्हाला ना जो एक छोटासा बछडा दिसतोय बघा ना व्हाईट गाईला पितोय किती व्हाईट आहे आणि एक आम्हाला असे भरपूर 2-3 ठिकाणी कसे पितोय बघा ना नर्मदे अरे घरी असं हा परिक्रमा मार्ग आहे आम्ही भीमकुंडीला जाण्याचा असा मार्ग आहे या मार्गे चाललेलो आहे ही नर्मदा मैया आहे आणि असा आमचा भीमकुंडी या ठिकाणी हा जो आहे सराई टोला आहे सराई टोलावरून आम्ही नाही तर 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती भीमकुंडी या ठिकाणी आणि तिथे आमची रात्रीची आहे ना भीमकुंड या ठिकाणी आहे ना विश्राम व्यवस्था आहे या ठिकाणी भीमकुंड या ठिकाणी नर्मदे ठिकाणी बघा जो सराई टोला या ठिकाणी आहे ना मैयाचा ना जागेवर युटर्न आहे म्हणजे मैया आहे ना सराई टोल्यालाच घुमते सराई टोल्या या ठिकाणीच युटर्न मारते जसं आपण एखाद्या गावामध्ये कसं जातो युटर्न करून परत रिटर्न येतो त्याच ठिकाणी तसं आहे ना त्याच ठिकाणी मैयाने आहे ना सराई टोला ह्या ठिकाणी आहे ना युटर्न मारलेला आहे युटर्न म्हणजे सराई टोल्यावर सरळ गेली परत युटर्न करून आली युटर्नला म्हणजे सरळ वळण्यासाठी फक्त खाली गेली आणि परत सराई टोल्यालाच आली या ठिकाणी असं नर्मदे ये देखिए हम लोग है ना भीमकुंड ये रोड पे आ गए रोड पे आने के बाद इन लोग ने हम लोग को चाय प्रसादी के लिए आवाज़ दिया ये इन लोग का है ना एक किराना स्टोर है अंशु किराना स्टोर ये जो है ना भीमकुंड के यहाँ है ये इन लोग ने हम लोग को चाय प्रसादी और एक बिस्किट दे दिया ये रोड पे और हम लोग सब परिक्रमावासी आप किधर के धार जिला हम लोग पुणे के हाँ हम लोग पुणे के आप भीमकुंड भीमकुंडी सराई टोला ये जगह पे हम लोग को हाँ इन लोग ने चाय प्रसादी के लिए बुलाया बहुत अच्छे नर्मदे हर या ठिकाणी बघा हे नर्मदा मैया इथे आणि आम्हाला आहे ना भीमकुंडी या ठिकाणी आहे ना नर्मदा मैया भीमकुंडी इथे आहे ना आश्रम आहे तिथे आहे ना या ठिकाणी जायचं भीमकुंडी या ठिकाणी आणि हा असा परिसर आहे या ठिकाणी जर पाहिलं तर हा परिसर आहे इथे आहे ना नर्मदा मैया शेजारी असून तर लोक एवढे पाणी आणून कारण लाईटीची आहे ना थोडी समस्या असल्यामुळे आहे ना लाईटीची समस्या असल्यामुळं या लोकांची अजून इथून प्रगती ही या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये गरीब जनता भरपूर असल्यामुळे आहे ना इथे आहे ना लांब आश्रम येतात आणि आजही 40 किलोमीटरला आम्हाला 3 दिवस लागणार आहे कारण ॲक्च्युली काय नर्मदा मैया आहे ना अशी थोडीशी आहे ना ह्याच्यातून जंगलातून चाललेली आहे जंगलातून असल्यामुळं कारण उगमस्थान हे जंगलामध्ये मेखल पर्वत त्याच्यामुळं त्या ठिकाणी समोरून आता आम्हाला दिसेल ना तो पहाडी डोंगर त्या डोंगरात जायचं आहे आता तिथे त्या ठिकाणी जायचं आहे त्या डोंगरामध्ये त्या ठिकाणी हे असा परिसर आहे ते समोर दिसत आहे भीमकुंडी हा असा परिसर आहे या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आम्ही ना भीमकुंड गावामध्ये आलेलो आहे भीमकुंड गावात एंट्री केलेली आहे आम्ही भीमकुंड गावामध्ये एक ना इथे ना भीमांनी तपस्या केलेली आहे ना इथे हे भीमांनी आपल्या नर्मदा मैया किनारी तपस्या केलेली आहे या ठिकाणी आणि इथे या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आहे ना या ज्या अमरकंटक रोडला आल्याच्यानंतर इथं सगळ्यात मोठं हे जे
तसेच सर्वात मोठं गाव आम्हाला बघायला भेटलं या ठिकाणी. तर त्या गावामध्ये आम्ही चाललेलो आहे. तर हे बघूया आश्रम कुठे. नर्मदे यार, हे भीमकुंड गावामधून आहे ना, इथून या ठिकाणी आपल्याला आहे ना असं जाण्याचा मार्ग आहे. हा मार्ग त्या गावातून आपण जिथून जे एंट्री केली होती ना, त्याच गावातून आपल्याला आहे ना एक छोटीशी हे मार्ग आहे जाण्याचा. इथून भीमकुंड या ठिकाणी आपल्याला असा हा मार्ग. बाबा उभे आहेत ना, तिथून आपण ह्या ठिकाणी जाऊ. हे बघा असा मार्ग आहे या ठिकाणी. आणि इथे एक आश्रम आहे. नर्मदे यार, या ठिकाणी बघा आपण आश्रमाच्या इथे आलेलो आहे. एक भीमकुंड म्हणजे इथे ना भीमकुंड, भीमांनी तपस्या केली आहे ना या ठिकाणी. आणि इथे कसं काय काय याचं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे यावेळेस आपण आश्रमात जाऊ ना त्यावेळेस. पण हा मार्ग आहे आश्रमला भीमकुंडाला आल्यानंतर. हा जो आहे ना अमरकंटक ना, जुना मार्ग. जेव्हा अमरकंटक आमच्या 30 ते 35 किलोमीटर उगम स्थान राहिले नाही. आणि इथे तुम्हाला आहे ना या ठिकाणी आहे ना मैया आहे ना एवढी बारीक याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. या भीमकुंडाच्या याच्यात ना तुम्हाला मैया दिसणार सुद्धा नाही आहे. या ठिकाणी जर पाहिलं तरी बघा, आल्याच्यानंतर तुम्हाला लगेच दाखवतो नर्मदा मैया ही भीमकुंड. हे बघा इथे या ठिकाण. आणि हा आमचा आश्रम आहे या ठिकाणी. आणि इथे पहिला आम्ही भीमकुंड बघतो. हे बघा इथे आश्रम आहे या ठिकाणी. हा आश्रम आहे. हे बघा इथे या ठिकाणी तो आश्रमाकडेच आम्ही आलो जाऊन. हे बघा इथे असं एक भीमकुंड भीमांचं असं इथे या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला ते सर्व भीमांनी तपस्या केलेली जागा आहे. ही तपोभूमी या ठिकाणी भीमांनी तपस्या केलेली जागा आहे. इथे हे पाहू शकता आपण. तेव्हा ते जे आता इथे पाया पडतात ना, तिथे आहे ना तिथं तपस्वील म्हणजे भीमांनी तपस्या केलेली हे भीमकुंड आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. असं हे भीमकुंड आहे. कुंडात ते ना तिथे या ठिकाणी हे सर्व कुंड आहे तिथं. आणि इथून मैया कशी गेलेली आहे बघा या ठिकाणी. तिथे जाऊन मी तुम्हाला ना या ठिकाणी अशी नर्मदा मैया गेलेली आहे तशी या ठिकाणी हे कुंड आहे भीमकुंड. नर्मदे हे बघा इकडून मैया आलेली आहे या ठिकाणावर. आश्रम नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना ज्या भीमकुंड या ठिकाणी आहे. तर या माताराणीने ना आम्हाला भीमकुंडाची आम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. तर हे जे ना समोर जे दिसतं ना आपल्याला, कारण आम्ही तिथे जात नाही आहे, ते समोर जे दिसते ना इथे आहे ना हनुमानजीचं मंदिर आहे. परत त्याच्यानंतर ते जे लोक दोघंजण दिसतात ना, हे 2 लोक दिसतात ना, त्याच्या पलीकडं भीमकुंड आहे. तिथं भीमकुंड आहे. ते भीमांनी तिथं तपस्याचं ठिकाण आहे. तिथं आहे ना भीमकुंड आहे ना. नर्मदा मैया आहे ना पहिली त्या साईडनी जात होती. आणि इथे आहे ना इथे काय नव्हतं. आता इथे जे आहे ना इथे तुम्हाला दाखवतो. इथे आहे ना भीमांचे आहे ना म्हणजे आपण बोलतो ना कढई, तिथे आहे ना ते जेवण वगैरे बनवायचे त्या ठिकाणी ते कुंड होतं. आणि हे भीमकुंडाचं म्हणजे भीमांचं इथे असं या प्रकारे हे भीमकुंड आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना अमरकंटकला जाण्यासाठी नर्मदा मैया एवढे छोट्या रूपात दिसते. आणि या छोट्या रूपात दिसत असताना आम्ही ह्या ठिकाणी आता पोचलेलो आहे. तो ठिकाण आहे ते भीमकुंड गाव आहे. भीमकुंड त्याला आहे ना भीमांचं कुंड आहे. इथे आहे ना ते कढई म्हणजे आहे ना ते जेवण बनवायचे या ठिकाणी. या ठिकाणामुळं आहे ना ते भीमकुंड याचं नाव पडलेलं आहे. कारण इथे आहे ना भीमांची तपस्वी ठिकाणी हे तपस्या करायची भीम इथं. हे भीम म्हणजे नर्मदा मैया किनारी येऊन तपस्या करायचे. ते तपस्वी ठिकाणी इथं तपस्वी ठिकाण असल्यामुळे इथं आहे ना या गावाचं नाव पडलं भीमकुंड गाव. आणि या मोठं गाव आहे इथं. आणि इथे पहिले जल नव्हतं. नर्मदा मैया पहिली पलीकडून वाहत होती. त्या कारणामुळे इथे काय कारणास्तव इथं आलेलं आहे हे काय अजून माहीत नाही. आणि बघा नर्मदा मैयाचा असा इथं भीमकुंड या ठिकाणी. आणि हा आमचा आश्रम आहे या ठिकाणी. आम्ही आजचं रात्रीचं आज विश्राम आहे. उद्या आम्ही पुढच्या अमरकंटक या ठिकाणी चालू, जिथं उगमस्थान आहे तिथे अजूनही मला 3 दिवस लागणार. असं ह्या नर्मदा मैयाचं आहे ना किनारा मार्गे आल्याच्यानंतर एवढं बारीक नर्मदा मैया होत चाललेली आहे. छोटी बालरूपात आलेली आहे. कारण इथे ना समजतसुद्धा नाही आहे. कारण एवढी नर्मदा मैया आहे ना छोट्या रूपात आम्ही इकडं तिकडं जाते. असा टन आहे. अशा छोट्या रूपात आहे. हा आमचा आहे ना देवतट आहे. तिथं उभं आहे. पलीकडे लगेच समोर दिसतं तुम्हाला. तिकडे लगेच त्या तटावरती आहे ना तिथे आहे ना भीमकुंड आहे. पण आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही इथूनच मागितलेलं आहे. आणि तो ब्रिज आहे त्याच्या पलीकडून आम्ही सरळ असं या ठिकाणावरून नर्मदा मैयाच्या नंतर आम्हाला उद्या सकाळी दूधधारा कल्पधारा अशा आहे ना
लागत जाणार आणि नंतर आम्ही अमरकंटकमध्ये तिथून अमरकंटक एक 1-1.5 किलोमीटर म्हणजे तिथपर्यंत पोचलो म्हणायचं अमरकंटकला, जिथे मैयाचं उगम. मैया अशा ठिकाणी का एकसुद्धा धार आहे काही ठिकाणी, ती पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. पण हे जे दाखवण्याचं इथं माझ्या जेवढं होईल तेवढं त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. जे परिक्रमा असे आहेत इथं या ठिकाणी मी भीमकुंडावरून आपल्या संग या ठिकाणावरून बोलत आहे. तर भीमकुंड हे आहे नर्मदे हर.